विराट कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये सेंचुरी केली। 2018 मध्ये ही बातमी सारखी पाहायला ऐकायला मिळायची। कोहली तेव्हा ज्या पद्धतीने खेळायचा ते बघून असं वाटायचं सचिन तेंडुलकरचा 100 सेंचुरीजचा रेकॉर्ड फिक्स तुटेल। पण 2019 नंतर कोहलीच्या सेंचुरीजना ब्रेक बसला, तरीही त्याने 2023 मध्ये कमबॅक केलं आणि सचिनचं एक रेकॉर्ड तोडलं। कोहली वन डे क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त सेंचुरी करणारा प्लेयर ठरला, पण तरी सिंहासन सचिनकडेच होतं, अजूनही आहे। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 100 सेंचुरीज, शतकांचं शतक, कोहलीचा गणलेला फॉर्म, त्यानं टेस्टमधून घेतलेली रिटायरमेंट, यामुळे कोहलीकडून हे रेकॉर्ड तुटणार नाही हे जवळपास नक्की मानलं जात होतं। अशात साऊथ आफ्रिकेविरुद्धची वन डे सिरीज भारतात सुरू झाली। पहिल्या वन डेला कोहलीनं 100 लावला, दुसऱ्या वन डेला कोहलीनं पुन्हा 100 लावला। कोहलीचा फॉर्म बघून तिसऱ्या वन डेची तिकीटं लवकर विकली गेली, कारण प्रेक्षकांना जुना कोहली दिसायला लागलाय। इच्छा असताना 100 लावणारा कोहली, रन मशीन कोहली। आता कोहलीच्या सेंचुरीचा आकडा 84 वर गेलाय। सचिनशी बरोबरी करायला त्याला 16 सेंचुरीज हव्या आहेत आणि रेकॉर्ड तोडायला 17। पण कोहली आता एकच फॉर्मॅट खेळतो, वन डे मॅचेस अगदी लिमिटेड होतात। मग अशा वेळी कोहलीच्या टप्प्यात हे रेकॉर्ड आहे का? तर उत्तर आहे हो, कारण आहे 2.18चं गणित। कोहली खरंच सचिनचा रेकॉर्ड तोडू शकतो का? गणित, आकडे आणि इतिहास काय सांगतात पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सध्या विराट कोहलीच्या इंटरनॅशनल सेंचुरीज आहेत 84, वन डे मध्ये 53, टेस्ट मध्ये 30 आणि T20 मध्ये 1। कोहली आता टेस्ट आणि T20 इंटरनॅशनल्स खेळत नसल्यानं या उरलेल्या सेंचुरीज अर्थात वन डे क्रिकेटमध्ये कराव्या लागतील। आणि इथेच आहे अडचण, कारण T20 वर्ल्ड कप अगदीच तोंडावर असल्यानं टीम्सचा प्रेफरन्स T20 इंटरनॅशनल्स खेळण्यावर असणार। दुसऱ्या बाजूला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, IPL आणि इतर फ्रँचाइज लीग्सची टाइम विंडो, यामुळे वन डे क्रिकेट आधीसारखं होत नाही। पण तरीही 2027चा वन डे वर्ल्ड कप टप्प्यात असल्याने वन डे मॅचेस होतील आणि हाच कोहलीचा चान्स असेल सचिनच्या रेकॉर्ड पर्यंत पोहोचण्याचा। आता भारताच्या वन डे मॅचेस आहेत किती आणि कुणाविरुद्ध? तर सध्या समोर असलेल्या शेड्यूलनुसार कोहली आणखी 30 वन डे मॅचेस खेळू शकतो। यात होम ग्राउंडवर साऊथ आफ्रिकेविरुद्धची 1, त्यानंतर न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसोबत प्रत्येकी 3 वन डे मॅचेस होतील, म्हणजे होम ग्राउंडवर 13 वन डे। त्यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध त्यांच्या ग्राउंडवर प्रत्येकी 3 मॅचेस होतील, म्हणजे आणखी 6, टोटल 19 मॅचेस। कोहली जर एवढ्या वन डे मॅचेस खेळला तर तो अर्थातच 2027चा वन डे वर्ल्ड कप खेळणार। पण आता वन डे वर्ल्ड कप मध्ये राऊंड रॉबिन फॉर्मॅटच्या ऐवजी सुपर 6चा फॉर्मॅट आलाय आणि त्या गणितानुसार टीम इंडिया फायनलला गेली तर वन डे होणार 11, म्हणजे या झाल्या 30 मॅचेस। त्यात एशिया कप 2027 मध्ये होणार आहे, तेही वन डे फॉर्मॅटमध्ये, त्यामुळे साहजिकच एशिया कप सुद्धा वन डे वर्ल्ड कपच्या आधी होणार। त्यातही टीम इंडिया फायनलला जाईल असं गृहीत धरलं तर आकडा जातो 37 वन डे मॅचेस वरती। आता याआधी गणित लावताना आपण टीम इंडिया फायनल मध्ये जाईल हे जसं गृहीत धरलं, तसंच कोहली या सगळ्याच्या सगळ्या 37 वन डे मॅचेस खेळेल असं गृहीत धरू आणि पुढचं गणित लावू। यात कोहलीला सचिनचा रेकॉर्ड तोडायचा असेल तर त्याला 37 वन डे मॅचेस मध्ये 17 सेंचुरीज करायच्या आहेत। 37 मॅचेस मध्ये 17 सेंचुरीज हे गणित लावलं तर आकडा जातो दर 2.18 मॅचेसला 1 सेंचुरी। म्हणजे कसं, तर 2 वन डे खेळला तर त्यातल्या एका वन डेला सेंचुरी आलीच पाहिजे, उशीर झाला तरी तिसऱ्या वन डे मध्ये तरी सेंचुरी आलीच पाहिजे। आणखी सोपं करून सांगतो, साऊथ आफ्रिकेविरुद्ध सलग 2 100 लावल्या, आता साऊथ आफ्रिकेविरुद्धची तिसरी वन डे आणि न्यूझीलंड विरुद्धची पहिली वन डे, या दोनपैकी एका मॅच मध्ये 100 आलीच पाहिजे। नाही आली तर पुढे गणित अवघड होणार, अगदी एखाद दुसरा अपवाद वगळून प्रत्येक मॅचला सेंचुरी मारण्यापर्यंत जाणार। तुम्ही कितीही मोठे कोहली फॅन असाल तरी एक प्रश्न पडला असेल, दर 2 मॅचला 1 सेंचुरी शक्य तरी आहे का? कोहलीचा वन डे मधला पीक होता 2017 ते 2019 या काळातला। 2017 आणि 2018 मध्ये त्यानं प्रत्येकी 6 सेंचुरीज केल्या होत्या। त्यानंतर 2019 मध्ये त्यानं 5 सेंचुरी मारत 3 वर्षात 17 सेंचुरीज केलेल्या, यासाठी त्याला लागलेल्या 65 इनिंग्स। आता इथं सेम गणित लावलं तर 3.8 इनिंग्स नंतर कोहलीची सेंचुरी आली होती। विशेष म्हणजे याच काळात कोहलीनं 12 टेस्ट मॅच 100 लावल्या होत्या। रफली विचार केला तर 3 वर्षात कोहलीनं 29 सेंचुरी केल्या होत्या। आता त्याला 2 वर्षात 17 करायच्या आहेत, पण एकाच फॉर्मॅटमध्ये। पण या फॉर्मॅटवर कोहलीची हुकमत आहे हे विसरून चालत नाही। कोहली आपल्या पीकमध्ये दर 3.8 मॅचेसला सेंचुरी करत होता। मागच्या 19 इनिंग्समध्ये त्यानं पुन्हा 3.8च्या ॲव्हरेजने 5 100 केल्यात। याचाच अर्थ कोहली त्या पीकमध्ये आलाय, पण सचिनच्या रेकॉर्डच्या जवळ जायला हा पीक डबल करावा लागेल।
दर 2 मॅचला सेंचुरी मारावी लागेल. कोहली आता ज्या टचमध्ये आहे ते बघता हे अवघड वाटत असलं तरी कागदावर शक्य आहे, कारण समोर गणित आहे. या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की बायलॅटरल सिरीजपैकी न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोनच सिरीज अवे ग्राउंडवर होतील. बाकी सिरीज भारतातच होणार असल्यानं कोहलीकडे चांगली स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटी आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एका सिरीजला त्यानं 3 पैकी 3 मॅचेसमध्ये सेंचुरी केली होती. त्यामुळे कोहलीला संधी आहे, कोहलीमध्ये भूक आहे आणि त्याच्या बॅटमध्ये हे गणित बसवायची ताकद सुद्धा. पण अर्थात नुसतं गणित पक्क असून चालणार नाही, इतर काही फॅक्टर्स सुद्धा महत्त्वाचे ठरतील. ज्यात पहिला मुद्दा असेल संधीचा. कोहलीच्या फ्युचरबद्दल बीसीसीआयच्या मीटिंग्स होणार असल्याच्या, त्याची वर्ल्ड कप स्क्वॉडमधली जागा नक्की नसल्याच्या, कोहलीला अजूनही स्वतःला प्रूव्ह करावं लागेल या बातम्या सातत्यानं येत असतात. या सगळ्या बातम्यांमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते, कोहलीला मिळणारी संधी. आता कोहलीला 2027च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळवायचं हे अगदी आत्ता नक्की झालं तरी त्याआधीच्या प्रत्येक वनडेमध्ये त्याला संधी मिळेल असा याचा अर्थ होत नाही. कारण कोहलीचा वनडेमधला नंबर 3 पक्का असला तरी त्याच्यासाठी बॅकअप म्हणून बीसीसीआयला काही यंग प्लेयर्सला चान्स देणं गरजेचं आहे. त्यामुळे साहजिकच कोहली सगळ्याच वनडे खेळण्याची शक्यता कमी होते. आणखी एक फॅक्टर येतो वयाचा. कोहली स्वतः वयाचं कारण पुढे देऊन टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झालाय. वनडे मॅचेसबद्दल, एकच फॉर्मॅट खेळण्याबद्दल, आपल्या रिकव्हरीबद्दल बोलताना कोहली अनेकदा त्याच्या वयाचा उल्लेख करत असतो. त्यामुळे साहजिकच वय हा मुद्दा आहेच. पण क्रिकेटर्ससाठी वयाला हरवणं ही नवी गोष्ट नाही. याआधी वयाला हरवण्याचं काम एका क्रिकेटरने केलं होतं, कुमार संगकारा. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्यांच्या यादीत 3ऱ्या नंबरवर असलेल्या संगकाराने वयाची 35 पार केल्यानंतर 71 वनडे मॅचेस खेळल्या, 3392 रन्स केले, 11 सेंचुरीज लावल्या. कोहलीनं 35 वर्ष पूर्ण केल्यानंतर मागच्या 2 वर्षात 967 रन्स केलेत. आकडा छोटा वाटेल पण कोहलीचा ॲव्हरेज 60च्या पुढे आहे आणि हीच कोहलीची भूक आहे. 27चा वर्ल्ड कप खेळायची आणि सचिनच्या त्या रेकॉर्डपर्यंत पोचायची. मागच्या 2 वनडे मॅचेसमध्ये कोहलीला आउटसाइड ऑफ स्टंप बॉलने आधीसारखा त्रास दिला नाही. कोहली नेहमीच्या ताकदीने सिंगल्स पळाला, खतरनाक पार्टनरशिप्स रचल्या. तो कुणासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळला नाही, त्यानं फक्त आपली भूक दाखवली. त्यानं आपण पुन्हा पीकमध्ये येऊ शकतो याची झलक दिली. कदाचित तो दर 2.18 मॅचेसमध्ये सेंचुरी मारेल सुद्धा, किंवा कदाचित ते गणित त्याच्या हातून हुकेल. पण विराट कोहली फक्त सचिनचा रेकॉर्ड तोडायचं आहे म्हणून करिअर स्ट्रेच करणार नाही. तो खेळत राहील, त्याला आनंद मिळतोय तोपर्यंत. त्याच फ्लोमध्ये रेकॉर्ड तुटलं तर ठीक, नाही तुटलं तरी कोहलीचा ग्रेटनेस संपत नाही आणि तुटलंच तरी सचिनचं अढळपत हलत नाही. क्रिकेटमध्ये आकडे महत्त्वाचे असतात, पण आकड्यांच्या पलीकडे क्रिकेट बघायला लावणारे सचिन आणि विराटच आहेत हे विसरून चालत नाही. तुम्हाला काय वाटतं, कोहलीला सचिनचं रेकॉर्ड मोडणं जमेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.